हॅलो. सौंदर्य आणि दागिने यांचे नाते अतूट आहे. त्यातही कानातले हा असा दागिना आहे जो स्त्रीच्या चेहऱ्याचे सौंदर्य क्षणात उजळून टाकतो. आपण कितीही महागाचा ड्रेस घातला पण जर कानातले योग्य नसतील तर तो लूक अपूर्ण वाटतो. आज मी तुम्हाला मार्केटमध्ये गाजत असलेल्या अशाच काही आगळ्यावेगळ्या आणि युनिक इयरिंग्स डिझाईन्सबद्दल सांगणार आहे. आजकाल मिनिमलिझमपेक्षा स्टेटमेंट पीसेसला जास्त पसंती दिली जात आहे. साधे हुप्स आता जुने झाले आहेत. आता मार्केटमध्ये टेक्स्चर्ड स्क्वेअर आणि लेयर्ड हुप्सचा ट्रेंड आहे. शिल्पकला डिझाईन्स पाहिले तर यामध्ये धातूला विविध अमूर्त आकार दिले जातात. हे कानातले कोणत्याही साध्या वेस्टर्न आउटफिटवर घातले तरी तुम्हाला एक मॉडर्न लुक देतात. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम पाहिला तर आपल्या भारतीय संस्कृती झुमका कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही. पण त्यातही आता काही युनिक बदल झाले आहेत. बोहो झुमकामध्ये पारंपरिक सोन्याच्या झुमक्यांना आता सिल्वर ऑक्साइड्स आणि रंगीत मण्यांची जोड देऊन बोहो लुक दिला जात आहे. सध्या सर्वात मोठा ट्रेंड म्हणजे सस्टेनेबल फॅशन. नैसर्गिक मोती पाहिले तर पूर्वी गोल मोती प्रसिद्ध होते, पण आता ओबडधोबड आकाराचे बोरोक पर्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. निसर्गाने जसा आकार दिला आहे तसाच तो वापरणे ही आता नवीन फॅशन आहे. मिश्र धातूंमध्ये पाहिलं तर सोने आणि चांदी एकत्र वापरण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे. यामुळे तुम्ही तुमचे दागिने कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर मॅच करू शकता. कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्ये किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये इयर कफ्स खूप लोकप्रिय झाले आहेत. यासाठी कान टोचण्याचीही गरज नसते. कानाच्या वरच्या भागाला कव्हर करणारे डिझाईन्स तुम्हाला एक बोल्ड आणि स्टायलिश लुक देतात. फॅशन ही दरवर्षी बदलत असते, पण तुमची स्वतःची स्टाईल कायम राहते. मार्केटमध्ये येणारे नवीन ट्रेंड जरूर फॉलो करा, पण जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल असेच कानातले निवडा. लक्षात ठेवा, दागिने तुम्हाला सुंदर बनवत नाहीत, तर तुमची सुंदरता दागिन्यांना अर्थ प्राप्त करून देते.